तर नमस्कार मित्रांनो, मी ओमकार निवडून पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आता खूप टाईमानंतर मी आज व्हिडिओ बनवतोय, कारण की आता मी इकडे पनवेलला वगैरे शिफ्ट झालो आहे. तर भरपूर जणांना माहिती नाही. तर तेच काहीतरी पूजा वगैरे होती इकडे आणि धावपळ वगैरे चालू होती, त्याच्यामुळे काही व्हिडिओ काढता आले नाही. तर आपला आजचा ब्लॉग होता जो गणूच्या घरी वगैरे गेलेलो आम्ही तिकडे, तोच होता. आणि त्याच्यानंतर आज काढतोय मी, खूप दिवसानंतर काढतोय व्हिडिओ. आणि आज माझ्यासोबत गणू मॅडम इकडेच आहेत पनवेलला. तर हिला आल्या म्हणजे इकडे काम करायला लावलं आहे, कपडे वगैरे धुवायला लावलेत आणि आता कपडे वगैरे होते ते सुकत घालायला लावले. तर आजचं आपलं डेली रुटीन कसं असणार आहे ते मी आता तुम्हाला दाखवतो. कारण की आपण नालासोपाऱ्यामध्ये होतो, तर सकाळी उठून वगैरे फ्रेश वगैरे होऊन आम्ही मंदिरात वगैरे जात होतो आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी. पण इथे काही वेगळं असणार आहे रुटीन, कारण की इथे सकाळी उठल्यापासून थोडी कामं करायला लागतात, त्याच्यानंतर जेवण खाऊन वगैरे नंतर मग व्हिडिओ वगैरे काढायला जायचं. तर व्हिडिओ काढायला आम्ही जास्त काही लांब जात नाही, वरती टॅरेसवरतीच. तर तिकडे पण तुम्हाला दाखवतो, खूप चांगला सीन येतो. आणि मॅडमची थोडी तब्येत ठीक नाही, तरी पण चाललेत त्यांची पाण्याची बॉटल बाजूला घेऊन. बघूया आजचा दिवस आपला कसा जातो. तर गाईस, इकडे गणूची तब्येत खराब आहे, तर तिला सर्दी वगैरे झाली. तर मॅडम इकडे मस्त आता अंगावर वगैरे घेऊन बसतात, कारण की आता इथे मी जस्ट पाणी वगैरे तापवलं हे बघा. तर तिला आता वाफ देतो तिथे, बघूया काय होतं ते, कारण की जाम पूर्ण नाक वगैरे जाम झालंय ते बघा. काय अंगामध्ये मस्ती येणार आहे, बघ इकडे बघ इकडे. दाखव नाकवड. कसली भारी दिसते रे तू अशी. थांबा, अशी बघ, अशी दे. हा. तर काय इकडे भूत बघा वाफ घेते. येते का? हा, लय गरम झालंय. येऊ दे, घे अंगावर घेते. असं कोणी वाफ घेतलेली रे? गरम होते. हो दे, वड नाकात असं जोरात वड. काय रे, वड सेम रे. पूजेला बसले काय रे तू अशी? नीट पुस, नीट. डाग नाही दिसला पाहिजे, माहितीये का शेमडे. तो मागे तिथे डाग राहिला बघ, ते बघ तो. अरे तो बघ ना, तिथे हाय. तर गाईस, गणू आता आम्हाला जेवायला काय बनवते? बेसनचा पोळा बनवते, कारण की आता आज घरी कोणच नाही आणि मम्मी सकाळी बाहेर गेले, तर थोडं तिने जेवण वगैरे बनवून गेली, पण आमच्यासाठी भाजी वगैरे काहीच नव्हती. तर मॅडम आता इथे बनवतात बेसनचा पोळा. तिकडे बेसन वगैरे काढून ठेवले. येतो ना? हा, तर बघूया ही कशी बनव. कुरकुरे पाडू नको त्याच्यामध्ये, तुलाच खायचं आहे. गाय जिकडे आम्ही जेवायला बसलोय आणि वरण भात आहे. तिकडे आता पोळा बनवला आणि गणू इकडे बसले, बोलते की आता आज गणू मला बनवणार. एक नंबर असं करत जा ना, गणू तरी म्हटलं. तर काय जाम भारी झालं जेवण. आणि त्याचे पोळे बघा आम्ही किती बनवून ठेवलेत. दोघांमध्ये एक अख्खा चपाती एवढा पोळा बनवून ठेवला. ॲक्च्युली तो आता धुळला म्हणून दिसत नाही. हे बघा, पोट भरून का सुकडे. तर काय आज काय खरं नाही, गणूने खूप मनावरती घेतले सगळी कामं. लगेच कपडे वगैरे धुवून झाली, वाफारा वगैरे घेतला की आता लगेच मॅडम लादी वगैरे पुसायला घेत आहेत. तर आज काय पूर्ण घरांचं चकाचक करून जाणार आहे गणू पूर्ण. ते काय रे असे, हा पिणार का? पिणार का? बस झाला.
काय पाणी का म्हणून संपल पाणी आमचं. हो मग तर फायनली मित्रांनो आमची सगळी कामं झालेली आहेत. आता इथे जस्ट भांडी वगैरे लावून घेतलीत गणूने आणि आता आम्ही चाय बनवतोय. चाय काय रे वाजले किती? हा? वाजले किती? 4 तर मित्रांनो 3 वाजले जाताचे आणि 3 वाजता गणूला चाय प्यायची आहे. तर त्याच्यासाठी आता आपण चाय बनवतोय आणि आता थोड्या वेळात मम्मी वगैरे पण ती लोक येतील. परत आता त्याचा डबल चाय बनावं लागणार आहे. त्या मॅडमला दिवसातनं 4 वेळा चाय लागते आहे ना. तरी पण आता फायनली मित्रांनो म्हणजे थोडंफार तर कमी केलं याची चहा. जास्त काही चहा नाही पाहिजे तिला. तरी पण कप बघा एवढा मोठा कपामध्ये भरून ती चाय पिते हे बघा. आणि आमच्या इथून काही असा व्ह्यू दिसतो. आणि ही आमची कामवाली बाई. मारी नंतर कामाला बोलणार तर उद्यापासून काय काम नाही करत. तर आज खूप सारं हिने काम केलं. चल फ्रेश होऊ दे. चाय बघ चाय चाल बघ घ्यायचंय. घ्यायच जाईल. वाव. तर फायनली मित्रांनो आमची चाय इकडे झालेली आहे. चाय वगैरे केले आणि आता आम्ही चाललोय व्हिडिओ बनवते वरती. अजून आता जस्ट 3ऱ्या माळ्यावरती आलो आणि घरून डायरेक्ट बोलते टॅरेसवरती पोहोचतो. तर आता वरती चाललो टॅरेसवरती व्हिडिओ काढण्यासाठी. तर वरती जाऊन तुम्हाला दाखवतो की कसं काय आहे. तर असं काय आहे मित्रांनो आमच्या टॅरेसवरतून हे बघा. पूर्ण लास्टपर्यंत आता तिकडे आमची बिल्डिंग आहे. सो ह्या साईडून बघू शकता खालती इकडे गणू आहे. आम्ही ॲक्च्युली त्या कोपऱ्यामध्ये तिकडे व्हिडिओ किंवा तर ह्या कोपऱ्यामध्ये व्हिडिओ असं काय आहे. आता इकडे बघूया. अजून सूर्य काय खालती नाही गेलाय पण तो खालती जाईल तसं भेटेल आपल्याला जागा. आणि डोळे आता मिक्स मिटायला लागले सगळे. डोळ्यावरती येऊन यायला लागले. बघूया हे काय बनवायचं आज. व्हिडिओ कोणता बनवायचा. मला स्नॅप टाकू दे. हां स्नॅप टाकू दे तर. मित्रांनो इम्पॉर्टंट स्नॅप आहे. तर बघूया काहीतरी नवीन बनवूया आज. तर गाईज इकडे बघा आम्ही नाला सोहळ्यामध्ये होतो त्या टायमाला पण असे काही डोंगर होते तिकडे. आणि आम्ही आता जिकडे आलो तिकडे पण काय असे डोंगर आहेत. डोंगराचं तर काय पाठलाग आमच्याकडून सुटत नाही. आणि मॅडम बघा आजारी आहे तरी पण मस्त मस्ती चालले त्यांची इकडे. काय पडलेली नाही. तिला मगाशी सांगितलं मी गोळ्या खा वगैरे बोलते नको मला है ना. नाही खायचं गोळ्या खाय चांगलं नसतं माहिती हो 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 चांगल्या नसते. पैशाची तुझ्या बचत करते. नको पैशाची बचत करते मी. पण नको ना. कशाला नको. मग तुझे पैसे एवढे वाचवते मी. बोलते नको डॉक्टरकडे जाऊया तरी पण हाय शपथ कशी दिसतेस बघ. हा कशी दिसते म्हणजे. अरे लय भारी दिसते. मग असं बोलला कशी दिसतेस म्हणजे काय असतं. अरे भारी दिसते खरं. दिसणारच ना. का का म्हणजे काय लावलंस. अरे काय कशाला काय लावलं? पण तुला माहितीये काय काय? तू जाडी झाली. अरे खरं माहितीये मला. बघू दाखव. असे असे हास. गाडी झाली मी. कुठून. परत तब्येत खराब झाली म्हणून परत असे हे गाल आत गेले. तर काय कोणत्या अँगलने तुम्हाला वाटते की गणू जाडी झाले. कारण ती मला सारखं सारखं सांगत असते की मी जाडी झाले. मला तर अजूनपर्यंत काही फरक दिसला नाही. पण तिला कुठून दिसलाय तो माहिती नाही आहे मला पण. आणि आता बोलते की माझी तब्येत म्हणजे सध्या तरी तिची आता 3-4 दिवस झालं तब्येत ठीक नाही आहे. तर त्याच्यामुळे बिचारे अजून सुकले बघा. आणि तरी पण बोलते मी जाडी झाले. मग मी जाडी झाली आहे. कुठून जाडी झाले तू. कुठून काय हात बघ हे बघ हे बघ काय एवढंच आहेत. याच्याहून कमी होतं माहिती. तर गायस तुम्हाला सांगतो आता माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो ह्या कुर्तीची कमाल. म्हणजे ॲक्च्युली ही कुर्ती अशीच आहे आणि ही बॅक साईडून थोडी अशी आहे कारण की इकडे बांधायला वगैरे दिलंय. आमच्या घरात पसारा बघा. हा जेव्हापासून इकडे आलोय तेव्हापासून काय ना काहीतरी येतच जाते आमच्या घरामध्ये. आणि इथे मॅडम इथे बसल्यात. काय रे उठ ना उठ रस्त्यात ना. तुला उठायला बोलले नाही ठेवायला बोलला. तिथे मम्मी एकटीच घेऊन चालले. तुला काहीतरी वाटलं पाहिजे. तुला वाटलं पाहिजे. तर गाईस आजच्या दिवसामध्ये काही जास्त व्हिडिओ बनवता आला नाही कारण की थोडी धावपळच होती आणि घरची कामं वगैरे करायचे होते. तर तुम्ही बघितलंच असाल. तर मगाशी आम्ही व्हिडिओ वगैरे काढले तर त्याची व्हिडिओ आता उद्या पोस्टिंग वगैरे होती.
तर याच प्रकारे ह्या व्हिडिओला तर मी इकडेच एंड करतोय. व्हिडिओ काही जास्त पुढे घेऊन नाही जात आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला बाय बाय.